श्री स्वामी समर्थ. बखर. लेखक श्री गोपाळ बुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन. भाग 1. गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तावतार वर्णिले आहेत. ते श्रीदत्त, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी व नृसिंह सरस्वती असे आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपलं मुख्य स्थान, त्याच्याच नजीक वास करून प्रसिद्ध व्हावं या हेतूनं श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात व पुढील चरित्रावरून सर्व श्रोत्यांची तशीच खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचं स्थान आहे. तिथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांना अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झाले आहेत. महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यांना प्रश्न केल्यास दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचं झाड असे उद्गार निघत. शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज नेहमी उच्चारित असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्यांना समर्थांनी तुमच्या देवाचं नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितलं, महाराज आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी समर्थ महाराज म्हणाले, माझं नाव नृसिंह भान आहे बरं का. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो असे उद्गार महाराजांच्या मुखातून निघत. यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी होते हे निस्संशय आहे. राजश्री चितोपंत आप्पा टोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले. त्याबद्दलची साग्र हकीकत पुढे सविस्तर देण्यात येईलच. चितोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्तावतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे त्यांना 5-7 वर्ष अगोदरच समजलं होतं. ती गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगदवंद्य पुरुष होऊन गेले. सन 1846-47 साली राजश्री चितोपंत आप्पा टोळ सोलापुरास मामलेदार असताना त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठे असता म्हणून बुवांनी त्यांना प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. हो, तुमच्या मामलेदारांना पत्र द्यायचंय असं बुवा म्हणाले व त्यांना दौत लेखणी कागद आणण्यास सांगितलं. कागद, दौत, लेखणी आणल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितलं. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चितोपंतांची व श्री स्वामी समर्थांची गाठ पडून चितोपंत श्री स्वामींचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत ह्याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापूरच्या श्री नृसिंह सरस्वतींना
नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या सन्निध नवस फेडीत असत. बखर. लेखक श्री गोपाळबुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ.